नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मुलांचा डब्बा आणि या मिनी ब्लॉग सिरीजचा भाग 2 आहे. आजचा मेनू ठरवला होता मी गुळाच्या पुऱ्या. त्यासाठी ना गुळ मी थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलेला आणि पाण्यावर टाकून ना 1 ग्लास पाणी टाकलेलं आणि थोडंसं उकळायला ठेवलेलं गुळ पगळेपर्यंत. आता थोडंसं पीठ घेतलेलं, आपल्याला जेवढं पीठ मळायचं म्हणजे गोड पुऱ्या होतील अशा प्रमाणे आपण पीठ घ्यायचं. 2 वाटी मी पीठ घेतलेलं इथे. आणि आता नाही त्यामध्ये थोडंसं इलायची पावडर क्रश करून टाकलेलं खलबत्त्यात कुटून आणि थोडंसं ओवा टाकलेला इथे आणि 1 चम्मचनं गावरान तूप टाकलेलं आणि गावरान तूप टाकल्यावर थोडंसं ना हाताच्या साहाय्यानं आपल्याला पीठ जे आहे ना ते थोडंसं घोसळून घ्यायचं त्या पिठामध्ये, जे तूप टाकलेलं आपण ते. आणि आता पीठ मध्ये ना जे गोळाचं पाणी आपण करून घेतलेलं ते थंड झाल्यावरती मस्तपैकी घट्ट गोळा करून घ्यायचा. आता मळताना थोडंसं घट्टच मळायचं म्हणजे ना पाणी सुटतं गोळाचं पाणी असल्यामुळे. आणि आता ना थोडंसं रेस्टला ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त आणि लगेच पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या. यासोबत शेंगदाणे चटणी किंवा गोड आंब्याचा मुरब्बासुद्धा आपण देऊ शकतो मुलांना टिफिनमध्ये. मुलं खूप आवडीने खातात. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आवडला व्हिडिओचं लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असतं सबस्क्राईब करा.